हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तर कसे आहात? मजेत आहात ना? आणि आम्ही खूप मस्त आहोत. तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि तुमच्या मनातले सर्व इच्छा पूर्ण होत ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज पुन्हा आली आहे एक नवीन व्लॉग घेऊन आणि आजचा व्लॉगचा विषय तो तुम्हाला खूप आवडणार आहे. आजच्या व्लॉगमध्ये ना मी तुम्हाला पावभाजी आणि आपला जो व्हेज पुलाव असतो ना तो कसा बनवायचा ते सांगणार तर आहेच. पण पावभाजी आणि व्हेज पुलाव हा मेनू मी आज असा ठरवला आहे की ना स्वयंपाक करायचा ना खरं तर मला आज खूप कंटाळा आलेला होता. म्हणून मग मी म्हटलं चला आज काहीतरी ना शॉर्टकट मेनू तयार करू. तर स्वयंपाक हा कधी शॉर्टकट नसतो याची खूप मोठं म्हणजे खूपदा प्रचिती आलेली आहे आणि खरं आहे की नाही ते मला कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. स्वयंपाक हा मेनू कधीच शॉर्टकट नसतो, कारण स्वयंपाक करायचा म्हणजे भांडे निघतात, त्याच्यानंतर काही सामान असेल तर ते कटिंग करणं झालं, भाज्या वगैरे असले तर त्या कटिंग करायच्या, लसूण सोलायचा, कांदा कापायचा. त्याच्यामुळे स्वयंपाक हा कधीच शॉर्टकट नसतो आणि किती कंटाळा आला तरी पण तो मेनू शॉर्टकट होत नाही. आता मी असं ठरवलं होतं की आज पावभाजी बनवायची. तर हे काय बोलले, नुसते पावभाजी, ते पाव जरा व्याने लगेच जिरून जातात आणि मग ना खूप भूक लागून जाते. मग म्हटलं चला व्हेज पुलाव बनवू, म्हणजे एक मेनू लगेच वाढून जातो. तर मग व्हेज पुलाव करायला घेतलेला आहे. मस्तपैकी तेल टाकलं. तेलामध्ये कांदा, टोमॅटो, त्यानंतर ज्या आपल्या काही भाज्या आहे, भाज्यांमध्ये मी दोनच घेतलेल्या आहे, वाटाणे आणि फ्लावर. जास्त घेतलेले नाही आहे कारण मला सहसा वाटाण्याचा फ्लेवर भाज्यांमध्ये पाहिजे होता. आणि 2 मिरच्या टाकून छान मस्त परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये खडा मसालामध्ये ना तेजपान टाकलं, एक काळे मिरे, लवंग, दगडफूल टाकलेलं आहे आणि एक ना हिरवी विलायची टाकलेली आहे आणि पाण्याला छान उकळी येऊ दिली की त्याच्यामध्ये ना भात आपला म्हणजे तांदूळ जे आपण धुवून घेतो ना तर ते टाकायची. वरतून मस्तपैकी कोथिंबीर टाकलेली आहे. हळद नाही, लाल तिखट नाही, मिरची असं मी काहीच टाकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे साधा व्हेज पुलाव व्हाईट जो म्हणतो आपण तो बनवलेला आहे. दुसऱ्या बाजूला लगेचच मी पावभाजीची तयारी केलेली आहे. तुम्ही बघा, पावभाजी आणि व्हेज पुलाव असा 2च मेनू आहे तरी भरपूर सारे भांडे निघालेले आहे. आणि म्हणजे माझं जे एम होतं की आज कमी याच्यामध्ये स्वयंपाक बनवायचं, तर शेवटी ते कधी होतच नाही पूर्ण. आपल्याला पूर्ण किचन हा आवरावाच लागतो, हो की नाही? आणि असंच होत असतं. तर लगेचच पावभाजी करायला घेतली. तर पावभाजीसाठी पावभाजीच्या भाज्या मी ना हे करून घेतल्या, कुकरमधून शिजवून घेतल्या आणि मी नेहमी कुकरमधूनच शिजवून घेते. आणि प्रत्येक वेळी ना भाज्या ज्या असतात ना ह्या बारीक करून मी ना मिक्सरमधून घेते, पण ह्या वेळेस ना मी पावभाजी मॅशर यूज केलेला आहे. तर पावभाजीच्या मॅशरने ना छान मस्तपैकी भाज्या मॅश करून घ्यायच्या कुकरमध्येच आणि फोडणी ना मी कढईमध्ये देते आहे. छान मस्तपैकी आलं, लसूण, टोमॅटोची पेस्ट केलेली आहे आणि त्याची फोडणी दिली. कांदा लाल करून घेतला सगळ्यात पहिले आणि त्याच्यामध्ये आपलं जे अमूल बटर असतं ते थोडंसं टाकलेलं आहे. थोडं म्हणजे माझ्याकडे बरंच लागतं. त्याचं छान फोडणी झाली की ह्या भाज्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या, मिक्स करायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि वरतून कोथिंबीर भुरळून द्यायची. तर असा पावभाजीची माझी रेसिपी आहे आणि बऱ्याचदा मी पावभाजीची रेसिपी पण दाखवलेली आहे, त्याच्यामुळे आज काही जास्त डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवलेली नाही. आज मला फक्त एवढंच सांगायचं होतं, म्हणजे माझ्या मनातल्या भावना मला तुमच्याजवळ आज व्यक्त करायच्या होत्या खरं तर, की काही झालं ना तर स्वयंपाक हा आपल्याला सुटत नसतो. आणि अशा पद्धतीने छान मस्तपैकी पावभाजी मेनू तयार झालेला आहे. आणि आज असं झालं की किमयाच्या मिसचा स्कूलमधून टीचरचा मला मेसेज आलेला होता की किमयाने बॅगमध्ये बऱ्याचशा वस्तू आणलेल्या आहे. तर म्हटलं चला आज ना हिची बॅग चेक करू. तसे ना हिचे बाबांना नेहमी तिची बॅग चेक करत असतात, पण एवढ्या 1-2 दिवसात ना तिची बॅग चेक करून झालं नाही. तर तिने ना बऱ्याचशा वस्तू मस्तपैकी ना बॅगमध्ये भरून नेलेल्या. तर तेही मला चेक करायचं आहे. तोपर्यंत आपली पावभाजी छान मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि एक बाजूला तुम्हाला दाखवते मस्तपैकी व्हेज पुलाव पण तयार झालेला आहे. आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही जेवण करायला घेतो आहे. छान आजचा मेनू आहे पावभाजी, व्हेज पुलाव आणि कांदा आणि लिंबू बरोबर मस्तपैकी सर्व करते आहे. प्लेट तयार करून घेते. आणि तुम्हाला मी नेहमी सांगितलेलं आहे की रात्रीच्या वेळी जर असा काही स्पेशल मेनू जर असला ना तर आम्ही दोघं आणि आमच्यामध्ये आमच्या 2 लेकी मस्तपैकी एकत्र जेवायला बसतो. साऱ्या दिवसभराचं मस्तपैकी रुटीन शेअर करत असतो एकमेकांबरोबर आणि तो एक आनंद आहे ना, तो एक वेगळाच असतो, तो आपण शब्दात व्यक्त नाही करू शकत. तर असं रात्रीच्या वेळी शॉर्ट करण्याचा प्रयत्न केलेला, पण शेवटी ते लॉंगच झालं. तर भांडे वगैरे आटोपून झालेले आहे आणि आता मस्तपैकी आम्ही जेवायला बसणार आहोत.
आणि हो, व्हेज पुलावची रेसिपी आवडली की नाही प्लीज कमेंटमध्ये सांगा हं मला. कारण की मायाला आणि तिच्या बाबांना व्हेज पुलाव खूप 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 आवडलेला होता. टेस्ट खूप अप्रतिम झाली होती, की खडा मसाल्याचा तिखटपणाही लागत नव्हता आणि जास्त असं म्हणतो ना आपण मधुर असाही झाला नव्हता. मीडियम एकदम सुंदर झालेला. म्हणूनच मी तुम्हाला तुमचंही मत विचारते आहे व्हेज पुलावबद्दलचं. तर जसं की तुम्हाला मी मगाशी सांगितलं की आज मला किमयाची स्कूल बॅग चेक करायची आहे, कारण तिच्या टीचरचा व्हॉट्सअप मेसेज होता की किमयाने बॅगमध्ये खूप काही गोष्टी आणलेल्या होत्या. तर म्हटलं चला 1-2 दिवस झाले फक्त मी तिची बॅग चेक केलेली नव्हती, तरी हिने काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत ते तरी बघू आपण. काय होतं, मुलांना जर आपण समजावून जर सांगितलं स्कूलचे रूल्स आणि रेग्युलेशन्स तर ते त्यांच्या लक्षात येतात आणि त्याच्यामुळे ना मग शाळेबद्दल अवेअरनेस किंवा स्कूलबद्दलचे जे रूल्स आहेत ते त्यांच्या लक्षात येतात. मग म्हटलं चला असे ना एरवी तिचे बाबा तिची बॅग चेक करत असतात, पण एवढे 1-2 दिवस झाले ना मी तिची बॅगच चेक केलेली नव्हती. काय होतं, स्कूलमध्ये जेव्हा मुलं आहे ना एकत्र जमतात ना तेव्हा मैत्रिणी ती एखादी मैत्रीण काहीतरी वस्तू आणते, मग ती दाखवते आणि मग ते असं एकमेकींचं अट्रॅक्शन वाटतं आणि मग ह्या वयामध्ये ना मुलांना मग तिलाही तसंच वाटतं की काहीतरी आपणही मैत्रिणीने दाखवायला न्यावं. शेवटी ते वयच असतं, बालपण म्हणू शकतो आपण त्याला. आणि ते म्हणतात ना, बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तर ते बालपण ते बालपणच असतं. ॲक्च्युली ना तिची बॅग जेव्हा मी बघत होते ना तेव्हा मला माझ्याच लहानपणीची आठवण आली. कारण आहे ना म्हणजे आपण पण ह्या फेजमधून गेलेलो असतो आणि हे तितकंच खरं असतं, पण त्यांना त्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे, त्या गोष्टीची माहिती झाली पाहिजे की ह्या गोष्टी स्कूलमध्ये अलाऊ नाही आहे, आपण ही गोष्ट स्कूलमध्ये नेली नाही पाहिजे. किंवा म्हणजे कसं होतं माहिती आहे का, मग एखाद्याने एखादी गोष्ट आणली आणि मग ती दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीने घरी जाऊन मागितली तर मग ते टीचरला म्हणतात की अशा अशा मैत्रिणीने आणलं होतं आणि मग ते मग टीचर लगेच मग ते कसं होतं की तुम्ही अलाव कसं करतात किंवा परवानगी कसं देतात मुलांना आणायला. तर मग त्याच्यामुळे ते त्यांच्या स्कूलमध्ये ना असं लहान मुलांच्या पण बॅग्स वगैरे चेक करतात आणि डिसिप्लिन वगैरे खूप आहे तिच्या स्कूलमध्ये. मग त्याच्यामुळे म्हटलं चला हिची बॅग चेक करून बघू. तर तिच्या बॅगमध्ये सगळ्यात पहिले काय निघालं तर स्पर्शूच्या सोपचं एक स्टिकर होतं, ते स्टिकर निघालं. त्याच्यानंतर स्पर्शूने खेळण्यासाठी एक छोटासा डबा घेतलेला होता की ज्याच्यामध्ये ना ती इरेझर वगैरे ठेवते, पण तो रिकामा मिळाला. त्याच्यामुळे मग तिच्या मिस चिडल्या आणि तसे छोटे टिफिन आहेत ना तर ते अलाऊ नाहीच ॲक्च्युली. ते किमयाचं चुकलं, तिने ते न्यायला नव्हतं पाहिजे, का तिच्या स्कूलमध्ये फक्त कंपास लागते आणि एक पाऊच होतं साधं, ते पाऊच पण तिने नेलेलं होतं. तर कंपास असताना ह्या बाकीच्या गोष्टींची काहीच आवश्यकता नाही आणि काही ना चित्र रंगवून आणि ते बॅगमध्ये भरून ठेवले होते. तो उगाचच कचरा होतो असं त्यांचं म्हणणं होतं आणि तेही बरोबर आहे. उगाचच बॅग हेवी कशाला करायची. तर कसं लाईट वेट असलं म्हणजे लहान मुलांच्या वयापेक्षा जास्त बॅग हेवी व्हायला नको किंवा त्यांना त्रास व्हायला नको, म्हणून अननेसेसरी एक्स्ट्रा गोष्टी आणायच्या नाही असं त्यांचं म्हणजे म्हणणं होतं आणि तेही बरोबरच आहे म्हणा. तर मग तिला त्याच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत आणि तिला बॅग रिकामी करून दिली मी. तर इतक्या साऱ्या वस्तू ना तिच्या स्कूल बॅगमधून काढलेल्या आहे. तर स्कूलमध्ये काय होतं, लहान मुलं ना जे अभ्यास वगैरे करतात ना, एखादी चांगली काही गोष्ट दिसली किंवा काही असं अट्रॅक्टिव्ह वाटलं का पटकन उचलतात आणि ते बॅगमध्ये टाकतात आणि बॅगमध्ये टाकल्यानंतर मग ते दुसऱ्या दिवशी कसं फ्रेंड्सला दाखवायचं, मग ते फ्रेंड्समध्ये चर्चा आणि मग क्लास डिस्टर्ब होतो वगैरे असं होत असते. त्याच्यामुळे ते स्कूलमध्ये अलाऊ नसतंच. त्याच्यामुळे तिची बॅग अशी एरवी चेक करावीच लागते आणि स्कूलचे पण काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात ते आपल्याला फॉलो करावे लागतात. हे मुलांना समजावून सांगावं लागतं, म्हणजे मग त्यांनाही शाळेचं महत्त्व कळतं. तर म्हणजे असा थोडक्यात होता माझं रुटीन. तर थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखाद दिवशी जर आपल्याला किती कंटाळा आला ना तर शेवटी स्वयंपाक हा करावाच लागतो, तो अजिबात कधी चुकत नाही. तर नाही म्हणता तरी पण माझा पूर्ण मेनू झाला. पावभाजी झाली, व्हेज पुलाव झाला, फक्त चपात्यांचाच आज माझं म्हणजे चपात्यांपासून सुटक्या मिळाली असं म्हणायला हरकत नाही. नाहीतर आपलं रोजचं रुटीन हे असतंच. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.